शेतकरी बंधूंनो नमस्कार. आता आपण पुन्हा एकदा श्री सावता ढोले यांच्या वालाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि ह्या प्लॉटला नॉर्मन बोरलॉगचं शेड्यूल ढोले यांनी केलेलं होतं आणि आता आपण त्यांना विचारणार आहोत. ढोले पाटील नमस्ते. नमस्कार. मला सांगा, हफाक गोल्ड आणि सेक्युरा केलं आपण पहिलं शेड्यूल. बरोबर. हफाक गोल्डचा तुम्हाला वालावरती कसं काय रिझल्ट मिळतो? रिझल्ट म्हणजे याची वाढच लय झाली सर. तुम्ही जे दरवर्षी वाल करता त्या मुकाबल्यात त्याच्या तुलनेत डबल फायदा आहे. डबल वाढ आहे. डबल वाढ आहे. मर झाली का हो? मर नाही झाली त्याची. यांना हफाक गोल्ड आणि मर नाही. तुम्हाला सांगतो, हा तुमचं सोडायच्या आधी हे झाड पिवळे दिसत होते, कुठं मोठं दिसत होते. बरोबर. आता एक सुद्धा पिवळं झाड नंतर पडतं का याच्यात? बघा तुम्ही, एकही पिवळं नाही. एक सुद्धा पिवळं नंतर पडत नाही, कारण याच्यात पिवळी झाड बरेच दिसत होती. बरोबर. आता एक सुद्धा याच्यात पिवळं दिसणार नाही. काळू खिलय आलेली ते तर आहेच, परंतु सगळ्यात महत्वाचं काय आहे की हफाक गोल्ड मुळे मुळी चालू होते आणि सेक्युरा मुळे जमिनीतल्या हानिकारक बुरशींना कंट्रोल मिळतं. म्हणजे मर, खोडकूज, बरोबर, पानांवरचे ठिपके, बरोबर, ओला करपा, हे असं काही जाणवलं का? नाही, काहीच नाही जाणवलं ते सोडायच्या पुढं. मरीने एकही रोप नाही गेलं? मरीन नाही. पिवळं झाले सुद्धा नाही ना कुठंच. ते हफाक गोल्डची आणि पुढच्या शेड्यूलची किमया आहे. भाजीपाला पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? भाजीपाला पिकं हे कमी कालावधीचे पिकं असतात. कमी कालावधीमध्ये भाजीपाला पिकांमध्ये आपल्याला पिकांना फास्ट गतीने वाढ करून देणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळं ह्या प्लॉटला आपण सगळं पहिल्यांदा जे शेड्यूल केलं होतं हफाक गोल्ड आणि सेक्युरा हे बुरशीनाशक इतकं प्रभावशाली बुरशीनाशक आहे की एकाच ऍप्लिकेशन मध्ये मर रोग येतच नाही. मला अजून एक सांगा, रस शोषणाऱ्या किडींसाठी तुम्ही तुमच्या चवळीला केलेलं होतं, आपण तिथं जाणारच आहोत. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही आपण येण्याच्या अगोदर मला एका कंपनीचं ह्युमिक दाखवलं होतं, बरोबर. आता मी सांगणार नाही तुम्ही किती रुपयाला घेतलं होतं ते, परंतु तुम्ही ह्युमिक दाखवलं होतं. त्या तुलनेत आपल्या हफाक गोल्डचे रिझल्ट कसे आहेत? चांगले आहेत त्याचे, चांगले आहेत. ढोले पाटलांनी मागच्या एका व्हिजिटमध्ये त्यांच्याकडे असलेलं एक ह्युमिक मला अतिशय कौतुकाने दाखवलं. म्हणाले मी हे ह्युमिक वापरतो आणि त्याची किंमत अशी अशी आहे. मी किंमत तुम्हाला सांगणार नाही, परंतु मी ज्यावेळेस त्यांना हफाक गोल्ड विषयी सांगितलं आणि ज्यावेळेस त्यांना म्हटलं तुम्ही एकदा हफाक गोल्ड वापरून बघा आणि तुम्हाला रिझल्ट, आणि किमतीच्या मानाने तर ही खूपच मोठी तफावत होती, परंतु रिझल्ट जर तुम्हाला बसला नाही तर मी परत तुमच्याकडे येणार पण नाही. मी खरं बोलत होतो का नाही? बरोबर, खरं बोलत होतो. आता ह्या प्लॉटला फ्लावरिंग सुरू झालेलं आहे आणि आता 9 जून 2026 तारीख आहे आणि निश्चितच पुढचं गिर अमृत गोल्डचं शेड्यूल आपण ह्या प्लॉटला देणार आहोत. आणि सध्या वालाचे रेट काय आहेत? 120 रुपये किलो. आता ह्या वेलींची वाढ बघून प्लॉट किती दिवसात चालू होईल? शेतचा प्लॉट बघून जर असं जर केलं तर शेंग आम्हाला 20 ते 25 दिवसात तोडा येईल. 25 दिवसात तोडा होईल. आपण 25 दिवसात याची शेंग जाईल 150 रुपयापर्यंत. बर. ह्या दिवसांमध्ये वाल असेल किंवा चवळी असेल, सोनेरी माशीचा अटॅक होतो. आपण आपल्या प्लॉटवर झाला का? नाही झाला अजून. नाही झालेला. तर ह्या प्लॉटला एक साधारणतः 20 ते 25 दिवसामध्ये पहिला तोडा होणार आहे. पहिला तोडा झाल्यानंतर परत एकदा आपण ढोले पाटलांना भेटून त्यांना विचारणार आहोत की बुवा पहिला तोडा किती किलोचा झाला आणि दरवर्षीच्या तुलनेत खर्च किती झाला, बरोबर. अजून एक 20 ते 25 दिवसांनी आपण परत एकदा निरीक्षण करणार आहोत. पण आता जर पाहिलं आपण तर फुटवे आणि साधारणतः स्टेजिंग आता वरच्या तारेपर्यंत वेलीची वाढ झालेली आहे. तारापर्यंत गेलेलाच आहे ना. तारापर्यंत गेलेलाच आहे, म्हणजे साधारणतः 7 ते 8 फुटापर्यंत वाढ झालेली आहे आणि एकदम निरोगी वाढ आहे आणि फुल कळी आता भरपूर सुटलेली आहे. तर निश्चितच आपण ह्या प्लॉटचं परत एकदा निरीक्षण अजून 20 दिवसांनी करूया. तोपर्यंत